आपली भरपूर सारी स्वप्न असतात. पण प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का? ही सगळी स्वप्न आपल्या इथे असतात. म्हणजेच आपल्या डोक्यामध्ये असतात. आता आपल्याला जर ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायचं असेल, तर त्यासाठी मॅनिफेस्टेशनमध्ये, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये 2 गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. जर दुसरी गोष्ट सुद्धा तुम्हाला हवी असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा, यू वॉन्ट दॅट सेकंड थिंग. सो ही पहिली गोष्ट म्हणजे विजन बोर्ड. बघा सगळ्यांना माहिती आहे, जर लाईफमध्ये काहीही अचीव्ह करायचं असेल ना, तर त्याचं विजन असणं इम्पॉर्टंट आहे. त्यावरूनच कदाचित हे नाव पडलं असेल आणि ते आहे विजन बोर्ड. विजन बोर्ड म्हणजे तो बोर्ड आपल्या डोळ्यांच्या सतत समोर असल्यामुळे त्यातल्या ज्या पण काही गोष्टी आपण डिसाईड केलेल्या आहेत, सेट केलेल्या आहेत, ते पूर्ण होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. याच्या पाठीमागचं रिझन अगदी सिंपल आहे. आपण रोज उठतो, आपण रोज भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज करतो आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जेव्हा आपण तो विजन बोर्ड रोज बघतो, त्यावेळी तो बोर्ड आपल्याला रोज हीच आठवण करून देतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिपीटेडली सारखा सिग्नल देतो, की तुला ही गोष्ट अचीव्ह करायची आहे. सो विजन बोर्ड हा आपल्या सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंगसाठी वापरला जाणारा एक खूप महत्वाचा टूल आहे. आता विजन बोर्ड कशा पद्धतीने काम करतो बघा. बऱ्याच असं होतं की आपल्याला विजन बोर्ड कशासाठी बनवायचा, खरंच विजन बोर्ड बनवून आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत का, किंवा काही होतं का असं काही करून, हे सगळे डाऊट्स असतात. मॅनिफेस्टेशन अजिबात वर्क होणार नाही जर तुम्हाला त्या गोष्टीबद्दल, त्या टूलबद्दल किंवा त्या कृतीबद्दल डाऊट असेल तर. डाऊट आणि डेस्परेशन या दोन्हीही गोष्टी मॅनिफेस्टेशनमध्ये चालत नाहीत. त्यांना बिलकुल तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये आणू नका. जर तुम्हाला विजन बोर्ड बनवायचं आहे, त्यावर काही गोष्टी, काही गोल्स लिहायच्या आहेत आणि त्या मॅनिफेस्ट करायच्या आहेत, तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या काही काळामध्ये मिळवायच्या आहेत, तर तुम्हाला त्यावरती पूर्ण विश्वास ठेवणं इम्पॉर्टंट आहे. 4 गोष्टी लागतात मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये. पहिला आहे थॉट, दुसरा आहे बिलीफ, तिसरा आहे फीलिंग्स आणि चौथा आहे ॲक्शन. सो तुम्हाला जर कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करायची तर ती गोष्ट पहिल्यांदा तुमच्या विजन बोर्डवरती आणा. त्यामुळे काय होणार आहे, सगळ्यात सोपं, ती गोष्ट तुम्हाला सारखी दिसणार आहे. आणि ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला सारखी समोर येते, त्यावेळेस आपल्या ब्रेनला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला सिग्नल जातो की ती गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हवी आहे. याचं अगदी सिंपल एक्झाम्पल बघा, लहानपणापासून आपण एक गोष्ट रोज करतो, तीही म्हातारे झालो तरी सुद्धा ती गोष्ट रोज केली जाते आणि ती म्हणजे ब्रश. येस. सो लहानपणी आपल्याला पहिली काही वर्ष आपल्या आईने, वडिलांनी ब्रश करायला शिकवलं असेल. त्यानंतर मात्र मला सांगा, एक तरी दिवस असा आहे का की आपण ब्रश न करता घराबाहेर पडलो, त्या ब्रश न करता काही खाल्लं का? याच्या पाठीमागचं रिझन आपल्याला क्लिअर आहे की आपल्याला ब्रश केल्यामुळे आपल्याला त्याच्यातून काय फायदा आहे, किंवा ब्रश केल्यामुळे आपले जे तोंडातले जंतू आहेत ते मरतात, किंवा आपलं तोंड फ्रेश राहतं, व्हॉट एव्हर द रिझन्स आर. बट आपल्याला क्लिअर आहे की आपल्याला रोज ब्रश करायचा आहे, म्हणजे करायचाच आहे. त्याच्यासाठी आपल्याला ब्रेनला सिग्नल द्यावा लागतो का? अजिबात नाही. आपण इझिली बेडमधून उठलो की आपण लगेच ब्रश करायला जातो. याच्या पाठीमागचं रिझन काय असेल? व्हॉट डू यू थिंक? याच्या पाठीमागचं रिझन एकच आहे आणि ते म्हणजे प्रोग्रामिंग ऑफ अवर ब्रेन. लहानपणापासून आपल्या ब्रेनचं प्रोग्रामिंगच असं झालेलं आहे की उठल्यानंतर ब्रश करायचं आणि त्यानंतरच घरातून बाहेर जायचं, का त्यानंतरच तुम्ही काहीतरी खायचं. त्यामुळे आता आपल्याला ब्रेनला सांगायची गरज नाही पडत, किंवा त्या गोष्टीवरती विचार करायची सुद्धा गरज नाही पडत की आपल्याला उठल्यानंतर ब्रश करायचा आहे. त्याच प्रमाणे तुमच्या गोलचं सुद्धा आहे. बघा, कोण एखादी गाडी घ्यायची ठरवतो, ठीक आहे, मनात असतं गाडी घ्यायची, आपण डिस्कशन करायला सुरुवात करतो, भले आपल्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, पण आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे त्या गाडी घेण्याच्या विचारांबद्दल सतत काही ना काही चालू असतं. मग कदाचित गाडीचा रंग कोणता घ्यायचा, कोणतं मॉडेल घ्यायचं, किती पैसे लागणार आहेत, लोन करणार असाल तर कोणत्या बँकेचं करायचं, फायनान्सचं करायचं, कोण मला लोन देऊ शकतं, कोण मला याच्यामध्ये हेल्प करू शकतं. बरं, गाडी घ्यायची आहे तर त्यासाठी काही डाऊन पेमेंट लागणार आहे, त्याचे किती पैसे माझ्याकडे ऑलरेडी आहेत, अजून किती मला लागणार आहेत, मला त्यासाठी काय करावं लागणार आहे. सतत आपण ती गाडी घेण्यासाठी जे पण काही गोष्टी गरजेच्या आहेत ते सतत विचार करत असतो. आणि येस, आपल्याला माहिती आहे तो लॉ, व्हॉट यू फोकस दॅट विल एक्सपॅन्ड. आणि आपण जसं आपल्या गाडीचा विचार करायला लागतो तसं आपल्याला तेच मॉडेल, तोच रंग,
तीच गाडी सारखी सारखी दिसायला लागते. याचाच अर्थ आपण जो पण काही विचार करतो, आपल्या मनामध्ये ज्या पण काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपला युनिव्हर्स, आपला ब्रह्मांड ऐकत आहे. जी आपली फिलिंग आहे ना, ती फिलिंग आपल्या ब्रह्मांडापर्यंत, युनिव्हर्स पर्यंत पोहोचत आहे आणि त्याचाच एक सिग्नल म्हणजे आपल्याला ती गाडी सारखी सारखी आपल्या समोर येते, सारखी सारखी दिसते. असंच आपल्या गोल्स असतं आणि त्याचसाठी ही विजन बोर्डची जी कॉन्सेप्ट आहे, हे टूल आहे, ते तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे. आता विजन बोर्ड बनवायचा कसा ते पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे पण तुम्ही काही अचीव्ह केलं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कधी ट्रॉफी मिळाली असेल, बक्षीस मिळालं असेल किंवा तुम्ही एखादा जॉब मिळवला असेल, खूप कष्ट केल्यानंतर एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली असेल, तुम्ही गाडी घेतली असेल. सो अशा मोमेंट्स आठवा जिथे तुम्हाला खूप जास्त आनंद झालेला आहे आणि तिथले काही फोटोज, पिक्चर्स तुमच्याकडे असतील तर ते फोटोज तुम्ही काढा. त्यानंतर क्लॅरिटी, तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे येत्या एका वर्षामध्ये. आपले जे गोल्स आहेत ते नेहमी कमी टाइम पिरियडसाठी बनवायचे. खूप जास्त 5 वर्ष, 10 वर्ष नाही. अगदी कमी टाइम म्हणजे 6 महिने, 1 वर्षामध्ये मला काय अचीव्ह करायचं आहे, तशा पद्धतीने आपले गोल डिसाईड करायचे. बघा, गोल्समध्ये क्लॅरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा डिसाईड करायचं की आपल्याला येणाऱ्या वर्षामध्ये काय काय गोष्टी हव्या आहेत. क्लॅरिटी आली, ते सगळे गोल्स तुम्हाला लिहून काढायचे आहेत. आता ते गोल्स लिहून काढल्यानंतर त्या प्रत्येक गोलला इमेजमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय, तुम्हाला जर गाडी घ्यायची आहे, कोणती गाडी घ्यायची आहे, फॉर एक्झाम्पल B6 घ्यायची आहे, तर त्या गाडीचं पहिल्यांदा तुम्हाला फोटो तुमच्या डोळ्यांसमोर आणणं इम्पॉर्टंट आहे. तो फोटो तुम्ही आयदर गुगलवरती सर्च करून काढू शकता किंवा एक सिम्पल ट्रिक सांगते. शोरूममध्ये जायचं, तिथे ती गाडी बघायची, आयदर तुमच्या फोनमध्ये तुम्ही ती क्लिक करू शकता किंवा त्या गाडीच्या समोर उभं राहून तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी फोटो काढायला लावू शकता. तो फोटो अजून जास्त तुमचं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग करेल, कारण ऑलरेडी ती फिलिंग तुमच्यामध्ये आलेली आहे. ऑलरेडी ती गाडी तिथे जाऊन तुम्ही फील केलेली आहे. सो अशा पद्धतीने सगळे फोटोज, प्रत्येक गोलचे फोटोज कलेक्ट करायचे. पैसे आहेत तर किती पैसे आहेत, त्या नोटवरती तुम्ही तो आकडा लिहून ती नोट वापरू शकता किंवा तुम्ही डिजिटली ती नोट पण प्रिंट करून घेऊ शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या गोल्सचे पिक्चर काढायचे आहेत. एक मोठा बोर्ड घ्यायचा आहे. बोर्ड म्हणजे काय, कार्डशीट पेपर वापरू शकता किंवा तुम्हाला जर डिजिटली सगळं एकत्र करून प्रिंट काढून आणायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. पण मी म्हणेल की जेवढं तुम्ही तुमच्या हाताने त्या गोष्टी लावाल, तेवढं जास्त फिलिंग, तेवढ्या जास्त विश्वासाने तुम्ही गोष्ट ती करणार आहात, तेवढे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळणार आहेत. सो कार्डशीट पेपर घेऊन ते सगळे फोटोज, सगळ्या मेमरीज इन्क्लुडिंग जे तुम्ही ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे, त्याचे पण 2-4 फोटोज त्या विजन बोर्डवरती असणं इम्पॉर्टंट आहे. कारण त्या गोष्टीमुळे तुमची फिलिंग अजून जास्त पॉझिटिव्ह होते की मी ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे. सो हे सगळे फोटोज त्या विजन बोर्डवरती तुम्हाला लावायचे आहेत आणि तो विजन बोर्ड ज्या एरियामध्ये, तुमच्या घराच्या ज्या एरियामध्ये तुम्ही रोज जाता आणि त्या एरियाच्या समोर तुम्हाला बसून तो बोर्ड बघणं पॉसिबल आहे, अशा एरियामध्ये लावा. किंवा जिथे तुम्ही वर्किंग करता, तुमचा डेस्क आहे त्याच्या समोर, त्याच्या बाजूला तुम्ही लावू शकता, जिथे तुमची सारखी नजर पडेल अशा ठिकाणी तो बोर्ड तुम्हाला लावायचा आहे. आणि त्यावरती अगदी सिम्पल छोटंसं व्हिज्युअलायझेशन रोज तुम्ही अगदी 1 मिनिट जरी केलं ना, ह्या विजन बोर्डमधल्या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत, तरी सुद्धा तुम्हाला त्याचा खूप चांगला रिझल्ट खूप लवकर पाहायला मिळेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मॅनिफेस्टेशन करताना, विजन बोर्ड करताना, अगदी कुठलीही गोष्ट करताना रिगार्डिंग मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, डेस्पिरेशन आणि डाऊट अजिबात नाही पाहिजे. मी आधी सांगितलं, पुन्हा एकदा रिपीट करते. डाऊट घ्यायचा नाही. डेस्पिरेशन खूप जास्त, मला मिळालं, अरे मला काहीही करून मिळालं पाहिजे, खूप जास्त तुम्ही डेस्पिरेट होता, त्याच ऑटोमॅटिकली एनर्जी डाऊन व्हायला सुरुवात होते, एनर्जी निगेटिव्हिटीमध्ये जायला सुरुवात होते. त्यामुळे लक्षात ठेवा, मॅनिफेस्टेशन करताना निगेटिव्ह टॉक्स करायचे नाहीत, स्वतःवरती, दुसऱ्यांवरती शंका घ्यायच्या नाहीत, गॉसिपिंग अवॉइड करायचं, पॉलिटिक्स अवॉइड करायचं, सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत आणि डेस्पिरेशननी कुठलीही गोष्ट करायची नाही. हॅपी माइंड, हॅपी थॉट्स, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि नेहमी गोष्टी कशा पॉझिटिव्हली होतील याकडे आपलं लक्ष, चांगल्या गोष्टीवरचा आपला फोकस तुमचं मॅनिफेस्टेशन खूप जास्त स्ट्रॉंग करणार आहे. तशा पद्धतीने विजन बोर्डचं टूल यूज करून तुम्ही तुमची लाईफ, तुमचे गोल्स मॅनिफेस्ट करू शकता. तो व्हिडिओ कसा वाटला, यातून तुम्ही काय शिकलात आणि तुम्ही तुमचा विजन बोर्ड बनवला की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच आणखी व्हिडिओज, आणखी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तेही मला सांगा. कोणते टॉपिक्स हवेत तेही मला सांगा आणि आपल्या मॅनिफेस्ट विथ स्नेहल या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.